माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दावा करत आहेत गणेश नाईकचा सुद्धा त्यांच्यावर दावा असणार आहे ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर. तुम्ही ठाण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे, परत एकदा ठाण्याच्या पालकमंत्री होण्याची इच्छा आहे का किंवा काय कसं बघता? दावा पालकमंत्रीपदाची अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत दावा कुणी करू शकतं. त्यामुळं असं काय नाही की कुणी दावा करू नये, पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं अंतिम निर्णय हे तिघजण घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा. त्यामुळं जोपर्यंत आता बघा खाते वाटपामध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण बघत होता, 2-3 दिवस नागपूरमध्ये सुद्धा 4 दिवस बातम्या चालल्या होत्या, ह्याला हे खातं मिळणार त्याला ते खातं मिळणार. पण आता खाते वाटप जाहीर झालं, समतोल राखायचा प्रयत्न तिन्ही महायुतीतल्या पक्षांमध्ये झालेला आहे. तसंच पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील. थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.